भिवंडी येथून चोरी केलेले सोने विक्री करण्यासाठी आलेल्या चौघा सराईत गुन्हेगारांना मनमाडच्या महाराज लॉजवर पोलिसांनी छापा मारून शिताफीनं अटक केली आहे. त्यांच्याकडून चोरलेले 5 तोळे सोने, रोख रक्कम 1,000 रुपये, एक गावठी कट्टा, 3 जिवंत काडतुसे, 3 मोबाईल व घरफोडीसाठी वापरण्यात येणारी हत्यारे ताब्यात घेतली आहे. यातील एका चोरट्यांनी पोलीस आल्यानं त्यांना धक्का मारून लॉजच्या बाल्कनीतून उडी मारली असता त्यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली असून त्याच्यावर मालेगावच्या सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत. काल मनमाड शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये काल रात्र साधारणतः 22:55च्या सुमारास एक गोपनीय बातमीदारामार्फत आमचे DBचे कर्मचारी पोलीस कॉन्स्टेबल चव्हाण यांना मिळालेल्या माहितीनुसार नाशिकवरून रेल्वेने 4 जण येत आहेत आणि ते महाराजा हॉटेलला थांबून त्या ठिकाणी त्यांनी चोरून आणलेलं सोनं ते विकण्यासाठी येत आहेत अशा प्रकारची माहिती मिळाली. सदर माहितीची खातरजमा करण्याकरिता रवानगी देऊन 3 DBचा स्टाफ आणि पोलीस हवालदार स्थानक असे रवाना. दरम्यान सदर लॉजला जाऊन भेट देत असताना ते यापूर्वीच ते 4 जण त्या ठिकाणी पोहोचलेले होते आणि ते रूम पाहत होते. रूम बुक करीत असतानाच त्या 4पैकी एकाला त्यांना पोलिसांचे पण आपल्यावरती छापा पडलेला आहे याची त्यांना संशय आल्याने त्यातील एक जण ज्याचे श्रावण पोपट भालेराव राहणार जनार्दन नगर नांदूर नाका नाशिक यांनी रस्त्याच्या बाजूला असलेले गॅलरी तिथून खाली उतरून पळून जाण्याचा प्रयत्न केला. त्यात तो खाली पडला आणि त्याच्या दोन्ही पायाला गंभीर दुखापत झाली. त्यानंतर पोलिसांनी जे वरती 3 जण होते त्या तिघांना त्यांचं साहित्य सगळं त्यांच्यासोबतच्या बॅगा ताब्यात घेतल्या आणि खाली आल्याने त्यांच्या लक्षात आलं चौथा पण आहे आणि मग त्या चौघांना घेऊन पोलीस स्टेशनला आलं. 2 पंचासमक्ष समोर सविस्तर त्यांची अंगझडती सामान्य झडती घेतली असता त्याच्यामध्ये यातील दोघांनी श्रावण पोपट भालेराव आणि अमन हिरालाल वर्मा वय 50 वर्ष राहणार अंधेरी आणि असे जे हे 2 जण होते या दोघांनी भिवंडी शहरातील शांतीनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत धामणकर नाका ते कल्याण नाका या दरम्यान त्यांनी घरफोडी केलेली. त्यांच्या घरफोडीतलं जे सोनं साधारणतः 4.42 म्हणजे 4.5 तोळ सोनं हे ते ह्या ठिकाणी विक्रीला घेऊन आलेले होते. तर त्यांच्या सामानात झडती घेतली असता त्याच्यामध्ये एक गावठी कट्टा, 3 जिवंत काडतुसे आणि जे मिळून आलेलं पिवळ्या धातूचे वस्तू आणि त्यांच्यासोबतच मोटरसायकलला स्मार्ट की सारखा वापर करण्यासाठी कैचीचे 2 भाग वेगळे करून त्याला व्यवस्थित घासून असे 3 पीस कटर म्हणजे घरफोडीचे हत्यार, 3 मोबाईल आणि साधारणतः 1,020 रुपये अशी रोख रक्कम असा त्यांच्या याच्यामध्ये ऐवज मिळून आला. त्यावरून पंचनामा सविस्तर करून त्यानंतर त्यांच्या विरोधात जे पोलिसांसोबत त्यांची जी झालेली झटापट त्यावरून 353 जुना 353 शासकीय कर्तव्यात अडथळा आणि भारतीय हत्यार कायदा कलम 4/25 अन्वये गुन्हा दाखल करून जो जखमी झालेला होता जो पडला त्याच्यात पायाला गंभीर दुखापत झाली त्याला तात्काळ हॉस्पिटलला रवाना करण्यात आले. सब डिस्ट्रिक्ट हॉस्पिटलमधून त्याला पुन्हा मालेगाव येथे त्याला रेफर करण्यात आलं. त्या ठिकाणी एक पोलीस कॉन्स्टेबल त्यांना सोबत देऊन सुरक्षेकरता आणि बाकीच्या तिघांना त्यांची अटकपूर्व वैद्यकीय तपासणी करून त्यांना मान्य न्यायालयात आज हजर केले असता त्यांना 3 दिवसाची पोलीस कस्टडी रिमांड मिळाली आहे. तपास चालू आहे. सर याच्यामध्ये हे व्यक्ती कोणाला विकणार होते याचा काही तपास नाही, ते फक्त जस्ट रूम बुक करत होते. रूमची पाहणी करत असतानाच पोलीस पथक धडकलं. त्यामुळे त्याबाबत अजून काही माहिती मिळाली नाही आणि ते तपासांती आणि त्याचा तपासात शोध लावण्याचा प्रयत्न करतो. नेमकं कोणाला त्या ठिकाणी बोलवण्यात आलेलं होतं की